नमस्कार भावांनो, स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचं आपल्या युट्यूब चॅनलला. भावांनो, आपला आजचा जे काही व्हिडिओ आहे ते आपण कॅपकट ॲपमध्ये एडिट केलेला आहे. कारण खूप दिवस झाला आपण कॅपकट ॲपमध्ये इथे एडिटिंग आणली नव्हती. त्यासाठी भावांनो फायनली आपण ती एडिटिंग इथं आणलेली आहे. व्हिडिओ कसा झाला हे तुम्ही व्हिडिओचा डेमो बघून मला नक्की खाली कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा. प्रिव्ह्यू मी तुम्हाला दाखवूनच देतो. पण त्याआधी जर तुम्ही आपल्या युट्यूब चॅनल सबस्क्राईब नसेल केलं, खाली जे काही पांढऱ्या कलरचं सबस्क्राईबचं बटन आहे त्याला क्लिक करून नक्की आपल्या युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. आणि अशाच प्रकारची नवीन एडिटिंग पाहण्यासाठी बेल आयकॉन नक्की ऑन करून ठेवा. भावांनो, व्हिडिओचा प्रिव्ह्यू मी दाखवूनच देतो. आणि ही एडिटिंग आपण कॅपकट मध्ये गेलेली आहे, त्यासाठी ऍपची लिंक आपल्या टेलिग्राम चॅनलला भेटून जाईल. तिथे सुद्धा तुम्ही जाऊन जॉईन होऊ शकता. लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. आणि आपले जे काही व्हॉट्सअप ग्रुप आहे त्याला सुद्धा जॉईन व्हा. लिंक खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. चला भावांनो, आपण तुमचा जास्त काही आपण वेळ नाही घेऊया, डायरेक्ट आपला डेमो इथे दाखवून देऊया, नंतर आपल्या एडिटिंग इथं चालू करूया. जुड़ा मन तेरी यादों की धड़कन, ऐसी खामोशियों में छुपे दिल के न. तर भावनो, असा व्हिडिओ बनवण्यासाठी तुम्हाला कॅपकट ॲपची मदत घ्यायची आहे. कॅपकट ॲपची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन मध्ये मी दिलेली आहे किंवा आपल्या टेलिग्राम चॅनलला भेटून जाईल. तर इथे तुम्हाला आपलं सुपर व्हीपीएन कनेक्ट करायचं आणि ॲप आपलं इथं चालू करून घ्यायचं आहे. बघू शकता, ॲप चालू करायचं नंतर प्लसवर क्लिक करून घ्यायचं आणि जे आपले फोटो आहे त्याच्यामध्ये इथं जायचं आहे. आता गणपती बाप्पाचे आपले जे काही फोटो आहे ते एका फोल्डरमध्ये आपण काढून ठेवलेले आहे. तर आपण त्या फोल्डरमध्ये इथं जायचं आहे. बघू शकता यामध्ये आपले जे काही फोटोज आहे, बघू शकता अशा प्रकारे आपले इथे फोटोज इथं असणार आहे. तर हे जे काही फोटोज आहे यामध्ये तुम्हाला ज्या पण फोटोवर हा व्हिडिओ बनवायचा आहे ते फोटो इथं लावून घ्यायचा आहे. तर बघू शकता आपले जो खूप सारे फोटो आहे, तर आपण कोणता पण एक फोटो इथे लावून घेऊया. आता हे जे काही फुल फोटो आहे म्हणजे सगळे फुल 4K फोटो आहे ते सगळे तुम्हाला आपल्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी एक तुम्हाला व्हिडिओ दिलेला आहे, ते व्हिडिओमध्ये इथे भेटून जातील. तर आपण काय करूया, याच्यातला कोणता पण, कारण सगळेच फोटो मला चांगले वाटत आहे, तर आपण त्यातला कोणता पण एक फोटो इथं आपण असा सिलेक्ट करणं मला पण अवघड चाललं. तर एक फोटो इथं आपण सिलेक्ट करूया. बघू शकता इथं आपण हा वाला फोटो इथं सिलेक्ट करूया. हा वाला किंवा आपण हा वाला पण इथं करू शकता. तर कारण मला सगळे फोटो इथे चांगले वाटत आहे, त्यामुळे आपण काय करूया भावना, हा वाला फोटो इथं ऍड इथं करून टाकूया. काय अशा प्रकारे बघू शकता हा फोटो इथं ऍड होऊन जाईल. फोटो इथं ऍड झाल्यानंतर फोटोच्या शेवटी जे काही एंडिंगचं असेल त्याला इथं सिलेक्ट करून डिलीट करून टाका. एंडिंग इथे डिलीट झाल्यानंतर आता इथे एक सिंपल काम असेल, आपलं जे काही रेशो आहे, आपलं जे काही व्हिडिओचा रेशो आहे ते तुम्हाला इथे चेंज करायचा आहे. तर ऍक्सेप्ट रेशोमध्ये जायचं आहे आणि 9:16 म्हणजे 2 नंबरचा इफेक्ट घेऊन, म्हणजे काही रेशो घेऊन इथे राईट करून टाकायचं आहे. याला इथे राईट केल्याच्या नंतर आपल्या फोटोला सिलेक्ट करून काय करायचं, इथं झूम करायचं. बघू शकता आपल्या फोटोला आपले जे काही फ्रेम आहे फ्रेमनुसार असं इथे झूम करायचं आहे. आपल्या फोटोला इथे झूम केल्याच्या नंतर आता तुम्हाला इथे काय करायचं आहे, आपल्या फोटोला इथे ऍडजस्टमेंट इथे करून घ्यायची आहे. कलर ऍडजस्टमेंटमध्ये इथे तुम्हाला 2 इफेक्ट इथे दिलेले आहे, म्हणजे 2 ऑप्शन इथे दिलेले आहे. तुम्हाला डायरेक्ट इथे जे काही फिल्टरचं ऑप्शन दिसेल, सॉरी इफेक्टचं ऑप्शन दिसेल, नाही इथे एक फिल्टरचं ऑप्शन दिसेल, सॉरी इफेक्टमध्ये आपल्याला इफेक्ट वेगळे लावायचे, इथे तुम्हाला फिल्टरचं ऑप्शन भेटेल. फिल्टरमध्ये तुम्हाला खूप सारे इफेक्ट इथे दिलेले आहे. तुम्हाला याच्यातला जो पण इफेक्ट तुम्हाला इथे आवडत आहे ते तुम्ही इथे लावू शकता. बघू शकता जे काही प्रोवाले आहे ते इथे इथे लागतील, पण एक्सपोर्ट आपला व्हिडिओ इथे होणार नाही. त्यासाठी तुम्ही इथे जे काही विदाउट प्रोवाले आहे तिथे लावून तुमचा व्हिडिओ असं एक्सपोर्ट करायचा प्रयत्न करू शकता. बघू शकता अशा प्रकारे याच्यामध्ये खूप सारे इफेक्ट आहे. तुम्हाला जेवढे बघसाल त्याच्याहून असं तुम्ही याच्या अपेक्षेच्या बाहेरचे इफेक्ट आहे याच्यामध्ये, कारण ॲपच आपला तेवढा भारी आहे. तर यामध्ये तुम्हाला जे काही तुम्हाला इफेक्ट लागत असेल ते तुम्ही इथे लावू शकता. बघू शकता याच्यामध्ये तुम्ही म्हणशाल तशा प्रकारचे इफेक्ट इथे तुम्हाला भेटून जातील. तर ते सगळे तुम्ही इथे इफेक्ट असे इथे लावू शकता. बघू शकता इफेक्ट काही डाउनलोड होत आहे आपले, तर त्यातले तुम्ही अशी इफेक्ट इथे लावू शकता. त्यांची इंटेन्सिटी पण खालून अशी इथून ऍडजस्ट करू शकता. पण आपण काय करूया, आपण डायरेक्ट इथे फोटो इथे ऍडजस्ट करूया, म्हणजे फोटोची ब्राईटनेस तिथे ऍडजस्ट करूया. साईडला जिथं ऍडजस्टमेंटचा ऑप्शन आहे त्यामध्ये जाऊन ब्राईटनेस थोडी ते कमी करूया, कॉन्ट्रास्ट थोडी ते वाढूया, याला पण थोडी ते वाढून सॅच्युरेशन थोडी ते वाढून टाकूया. अशा प्रकारे तुम्हाला तुमच्या फोटोची जे काही ऍडजस्टमेंट आहे ते तुम्हाला इथे करून घ्यायचे. शॅडो पण तुम्हाला इथे कमी करायचा, वाढवायचा. तुम्हाला जसा फोटो इथे चांगला वाटेल, तुमच्या डोळ्याला जोपर्यंत चांगला नाही वाटेल तोपर्यंत तुम्ही अशी ऍडजस्टमेंट इथे करू शकता. काही अशा प्रकारे तुम्हाला जशी वाटेल तशी तुम्ही त्या ऍडजस्टमेंट, त्याची विगिनिटी पण आपण थोडी तशी वाढवून घेऊया. अशा प्रकारे गेन तुम्ही राहू द्या, व्ह्यू पण राहू द्या, बऱ्यापैकी असेल. काय अशा प्रकारे तुम्हाला जोपर्यंत आपला फोटो बरोबर वाटत नाही का, आपला फोटो इथे बरा वाटेल तोपर्यंत तुम्ही असेल इथे ठेवू शकता. तर बाकी तर काही नाही, बाकी सगळे इथे बरोबर आहे. थोड्याचे ब्राईटनेस कमी करूया, कॉन्ट्रास्ट थोडी इथे ऍडजस्ट करून घेऊया.
काय अशा प्रकारे तुम्हाला आपली ॲडजस्टमेंट इथं करून घ्यायची आहे. इथं फोटो ॲडजस्टमेंटचाच मेन पार्ट होता आपल्या या व्हिडिओमध्ये. हे सगळं झाल्यानंतर आता इथं तुम्हाला काय करायचं आहे, ऑडिओवर क्लिक करून आपलं जे काही ऑडिओ आहे तिथं लावून घ्यायचं आहे. मी एक ऑडिओ इथं आधीच ऑलरेडी एक्सपोर्ट केलेला आहे, एक्स्ट्रॅक्ट ऑडिओ फ्रॉम व्हिडिओ, तर मी डायरेक्ट इथं ॲड करतो. तिथं ॲड करतो आणि याची जी काही ड्युरेशन आहे आपल्या फोटोची तिथपर्यंत अशी इथं वाढून घेतो. काय अशा प्रकारे बघू शकता इथपर्यंत आपलं सॉन्ग आहे, तर इथपर्यंतच आपला फोटोची पण ड्युरेशन आपण इथे अशी वाढवून घेऊया. तर याची ड्युरेशन इथे वाढल्याच्या नंतर आता इथं काय करा, तुम्हाला जे काही फोटो आहे, जे काही आपला फोटो आहे त्याला काय करा, इथे स्प्लिट करून टाका. एक ठिकाणी येऊन जा, असं या ठिकाणी असं स्प्लिट करा आणि म्हणजे पुढचे जे काही पार्ट असेल त्याला इफेक्ट्समध्ये जाऊन व्हिडिओ इफेक्ट्समध्ये जायचं आणि याच्यामध्ये बघू शकता ट्रेंडिंगमध्ये जे एक डायनॅमिक झूमवाला इफेक्ट आहे, हा इफेक्ट तुम्हाला लावून टाकायचा आहे. याची थोडी तुम्ही साईज किंवा जे काही इंटेन्सिटी आहे ते तुम्ही थोडी इथं अशी ॲडजस्ट करू शकता आणि राईटवर क्लिक करून टाकायचं आहे. काय अशा प्रकारे म्हणजे आपला व्हिडिओ जे काय सुरुवातीला असं ब्लर दिसेल आणि नंतर असं आपल्या व्हिडिओ इथं होऊन जाईल. तर हे असं इथं करून घ्यायचं आहे. बघू शकता आपण एकदा परत इथे याला एकदा ॲडजस्टमेंट करूया. जे काय याचा इफेक्ट आहे, इफेक्टमध्ये जाऊन याची जे काही ॲडजस्टमेंट आहे ती तशी आपण करून घेऊया. बघू शकता काय अशा प्रकारे अशी याची ॲडजस्टमेंट इथं करून घ्यायची आहे. म्हणजे जसा मी डेमोचा व्हिडिओ बघितला, जसा मी दाखवला तशा प्रकारचा व्हिडिओ इथं होऊन जाईल. तर हे एवढी झाल्यानंतर आता एक इफेक्ट आहे, ते इफेक्ट पण इथे लावून टाकायचं. आता बॅक येऊन जायचं आणि परत तिथे इफेक्टचं ऑप्शन आहे, इफेक्ट्समध्ये जाऊन व्हिडिओ इफेक्ट्समध्ये जायचं. तर याच्यामध्ये तुम्हाला एक इथे इफेक्ट भेटेल, बघू शकता. हे क्रोमॅस्टिक जे काही इफेक्ट आहे, हा इफेक्ट इथे तुम्हाला राईटवर क्लिक करायचं, म्हणजे इथे लावून टाकायचा. याची थोडी तुम्हाला स्पीड आणि ॲडजस्टमेंट इथे करून घ्यायची आहे. काय अशा प्रकारे तुझसे जुड़ा मन तेरी यादों अशी ॲडजस्टमेंट केली तर बघू शकता तुझसे जुड़ा असं इथे इफेक्ट येऊन जाईल. तर या इफेक्टचं पण ड्युरेशन तुम्हाला शेवटपर्यंत अशी इथे वाढून टाकायची आहे. असं बघू शकता 300 इफेक्ट आहे ते तुम्हाला दिसून येईल. बघू शकता तुमच्या व्हिडिओला, म्हणजे जे काही आपला फोटो आहे त्याला. तर हे असं इथं आल्याच्या नंतर आता इथे तुम्हाला काय करायचं आहे, सुरुवातीला जाऊन इथं बॅक येऊन जायचं आणि इथे तुम्हाला ओव्हरलेमध्ये जायचं आहे. बघू शकता इथे जे काही ओव्हरलेचं ऑप्शन आहे, यामध्ये जाऊन ॲड ओव्हरलेमध्ये तुम्हाला एक मी PNG दिलेली आहे, ते PNG तुम्हाला इथे लावून टाकायची आहे. हे जे काही PNG आहे हे तुम्हाला बघू शकता अशा प्रकारे काहीतरी आपली PNG आहे, एक बाप्पाची जे काही PNG आहे हे तुम्हाला इथे लावून टाकायची आहे. तुम्ही PNG अशी खालच्या साईडला लावू शकता, वरच्या साईडला लावू शकता, तुम्हाला ज्या ठिकाणी चांगली वाटेल तिथे तुम्ही आपली PNG इथे लावू शकता. तर आपण काय करूया, PNG लावायच्या आधी एक शॅडो इथे लावून टाकूया, म्हणजे शॅडोच्यावर PNG आपली चांगली शोभून दिसेल. तर आपण काय करूया, आपलं जे काही शॅडो आहे, शॅडो इथं आधी इम्पोर्ट करून घेऊया. बघू शकता अशा प्रकारे आपल्या काही शॅडो इथं असणार आहे. शॅडो इथं लावून टाकूया. शॅडोला काय करूया, एक साईड करूया. आपण प्रत्येक वेळेस शॅडोला वेगळं करत होतो, तर आपण काय करूया, थोडी शॅडोला असं क्रॉस करूया. अशा प्रकारे एक साईड शॅडो आपल्या इथं दिसून आली पाहिजे. काय अशा प्रकारे आणि शॅडोची पण ड्युरेशन अशी शेवटपर्यंत इथं वाढून टाकायची आणि पुन्हा इथं काय करायचं, पुन्हा आपल्याला ॲड ओव्हरलेमध्ये जाऊन आपली जे काही PNG आहे ते अशी इथं लावून टाकायची. बघू शकता इथं ॲड करायची आणि अशी या ठिकाणी आपली PNG इथं ॲडजस्ट करायची. PNG तुम्ही तुमच्या हिशोबाने 2 बोटांनी इथं ॲडजस्ट करू शकता, तुम्हाला मोठी ठेवायची का छोटी ठेवायची ते अशी इथं ॲडजस्ट करून आपले जे काही हे असा PNG आपल्या व्हिडिओनुसार इथं थोडी इथं ॲडजस्ट करायची आणि वरच्या एक्सपोर्टच्या ऑप्शन टच करून आपला आजचा व्हिडिओ ते एक्सपोर्ट करून घ्यायचा. तर भावनो इथं बघू शकता हे जे काही आपलं म्हणजे प्रीमियम जे काही इथं वापरलेलं आहे ते इथं एक्सपोर्ट होणार नाही, तर ते आपण इथं रिमूव्ह करूया आणि वरच्या एक्सपोर्टच्या ऑप्शन टच करून आपलं जे काही व्हिडिओ आहे तिथे एक्सपोर्ट करून घेऊया. चला भावना